लातूर शहर सकाळी एका वेगळ्याच वातावरणात जागं झालं आहे. थंडीच्या कुशीत आणि धुक्याच्या पांघरुणात संपूर्ण शहर हरवलेलं पाहायला मिळालं आहे. पहाटेपासूनच लातूरवर धुक्याचं दाट सावट पसरलं होतं, ज्याने केवळ दृश्यच नाही तर प्रत्येक लातूरकराचं मनही गाठलंय. नेमकं काय होतं सकाळचं चित्र बघूया यामध्ये सविस्तर. पहाटे 5 वाजताच्या सुमारास लातूर शहर आणि जिल्हाभरात घनघोर धुक्याने आपले साम्राज्य पसरवलंय. छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून औसा रोड पर्यंतचा संपूर्ण परिसर धुक्याच्या जाड सावलीत पूर्णपणे हरवलेला दिसून आलाय. खिडकीतून बाहेर पाहणाऱ्या लातूरकरांना जणू शहरच धुक्यात विरघळून गेलेलं भासत होतं. शांत, गूढ आणि हृदयाला स्पर्श करणारा हा नजारा अनेकांना बालपणीच्या थंडीच्या आठवणींमध्ये घेऊन गेला. धुक्याचं प्रमाण इतकं जास्त होतं की वाहन चालकांकरिता दृश्यमानता केवळ 50 मीटरपर्यंत मर्यादित राहिली. औसा रोडवरील वाहतूक संथ झाली. बाजारपेठा उशिरा सुरू झाल्यात, तर शाळा आणि महाविद्यालयांच्या वेळांमध्ये बदल करावा लागला. हवामान विभागाच्या माहितीनुसार लातूरचं कमाल तापमान 18 अंशांपर्यंत खाली घसरलं आहे. या धुक्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेतही वाढ झाली असून पिकांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दरम्यान जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. फॉग लाईटचा वापर करा, वाहन सावकाश चालवा आणि अत्यावश्यक कामांशिवाय प्रवास टाळा, असं आवाहन करण्यात आलं आहे. धुक्याच्या या पांघरुणात लातूरचं सौंदर्य जरी अधिक खुलून आलं असलं तरी सुरक्षिततेची काळजी घेणं तितकंच आवश्यक आहे. थंडीच्या या आलिंगनात शहरानं नव्या आठवणी कोरल्यात, परंतु सावधगिरीचा हाच खरा उपाय आहे.